मंगळवेढ्यात स्वामींचे आगमन झाले असता ते दामाजी पंतांच्या समाधीजवळ बसलेले होते। तेव्हा कृष्णभट म्हणून एक सज्जन नित्यनियमाप्रमाणे सर्व देवालयांचे दर्शन घेत दामाजी पंतांच्या समाधीजवळ आले। तेजस्वी स्वामींचे रूप बघून कृष्णभटांनी, महाराज आपण कोण, कुठले? आपल्या दर्शनाने माझे समाधान झाले आहे, तरी आता रात्र होत आहे, आपण आमच्या घरी येऊन आम्हाला पुनीत करावे अशी विनंती केली। आणि हा भक्तिभाव बघून स्वामी त्यांच्या घरी आले। कृष्णभटांनी पत्नी गीताबाईला फराळाची तयारी करण्यास सांगितले। त्यावेळेला घरात तांदूळ वगैरे काहीच नव्हते आणि म्हणून गीताबाईने घरात तांदूळ वगैरे काहीच नाही, आता काय करावे असे उत्तर दिले। आणि तिचे हे वाक्य स्वामींनी ऐकले। तेव्हा आम्हाला दुधाची दशमी फार आवडते, घरात जे आहे तेच करा, दुसरे काहीच नको। त्यानंतर गीताबाई पैसे घेऊन दूध आणण्यासाठी बाहेर जाते, परंतु तिला दूध भेटत नाही आणि निराशेच्या स्वरात होऊन ती कृष्णभटांना सांगू लागते। दोघांना खूप वाईट वाटते आणि लज्जित होऊन ते स्वामींच्या समोर येतात। तेव्हा स्वामी त्यांना बोलतात, अगं घरात गाय असून दुधासाठी गावात फिरतात, आता तुम्हाला काय म्हणावे? तेव्हा गीताबाई बोलते, स्वामी 4 वर्ष झाली गाय दूध देत नाही, काय करावे? स्वामी बोलले, काय गाय दूध देत नाही? जा भांडे घेऊन दोहन करा म्हणजे दूध देईल। अशी स्वामीवाणी होताच गीताबाई भांडे घेऊन दूध काढण्यासाठी जातात, तर आश्चर्य घडते। गायीने शेराचे पात्र भरून दूध दिले। स्वामींचा हा चमत्कार बघून उभयतांना अत्यानंद झाला आणि लगेचच त्या दुधाची दशमी करून त्यांनी स्वामींना वाढली। तर मंडळी, या कथेतून आपल्याला हाच बोध मिळतो की स्वामींच्या आगमनाने सर्व दुःख, दैन्य, चिंता पळून जातात। हे कायम लक्षात ठेवा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।